प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज मी आपल्यामध्ये देवाचे वचन जे सांगू इच्छितो, कारण देवाचं वचन हे जे आपल्या जीवनासाठी एक आशीर्वाद आहे, आपले एक जीवन देत असते आणि आपल्याला एक खऱ्या मार्गाने चालायला आपल्याला एक रस्ता दाखवत असतं. आणि त्यामुळे आज मी आपल्यामध्ये जे सांगू इच्छित आहे की आध्यात्मिक युद्धात गुंतणे. आणि आध्यात्मिक युद्ध हे आपल्या जीवनात होत असते, आपल्याला कळत नाही, परंतु काही वेळेस आपल्या जीवनात काही अशा गोष्टी होत असतात ज्या की कळत नकळत घडत असतात. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या गोष्टींकडे ध्यान देत नाही, लक्ष देत नाही, आणि त्यावेळेस आपण या युद्धांमध्ये आपण हारून जातो. तर आपण कसं एक आध्यात्मिक युद्धांमध्ये आपण कसं एक विजय प्राप्त करू शकतो, तर तुम्हाला सांगू इच्छितो की केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एक प्रार्थना. कारण शत्रूंच्या हल्ल्याविरुद्ध प्रार्थना एक शक्तिशाली एक साधन आहे की त्याद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक युद्धामध्ये एक विजयी प्राप्त करू शकतो. जो आपण बघतो बायबलमध्ये की पाऊल आणि सिलास ज्यावेळेस त्यांच्या विरुद्धमध्ये जे काही रोमी सरकार होते आणि ज्यावेळेस ते सुसमाचार बोलत होते आणि ज्यावेळेस ते सुवार्ता घेऊन जात होते आणि त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध जे काही गोष्टी घडल्या आणि त्यांना ते बंदिखान्यात टाकून दिलं, आणि अशा गोष्टींमध्ये त्यांनी केवळ एकच गोष्ट केली, ती म्हणजे एक प्रार्थना केली. आणि वचन सांगतं की ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली, वचन सांगतं की त्या प्रार्थनाने ज्याने ते गीत गेलं त्यामुळे देवाने त्या ठिकाणी चमत्कार केले. त्यांना त्या जे शत्रू जे त्यांच्या विरोधात होते की त्यांना जी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे, परंतु आपण बघतो की ज्यांनी त्याला त्या बंदिखान्यामध्ये टाकलं होतं आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे जेव्हा जे बंदिखान्यात जे चिन्ह बांधले होते सर्व तुटले. आणि त्यावेळेस वचन सांगतं की जो त्या ठिकाणी जो रक्षक होता, जो बघणारा, आणि तो पळून जातो, त्यालासुद्धा त्या यांनी सुवार्ता सांगितली आणि ती सुवार्ता ठिकाणी ती प्रकट झाली. मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की प्रत्येक आपल्या आध्यात्मिक युद्धामध्ये प्रार्थना एक अशी शक्ती आहे की त्याद्वारे आपण कितीही मोठे आध्यात्मिक युद्ध कहाणी असू द्या, त्याच्यामध्ये देव आपल्याला एक विजय देतो. तर आपल्या जीवनामध्ये आपण हे ओळखण्याची गरज आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे आध्यात्मिक युद्ध होत असतं. तर मी आपल्यामध्ये वचन वाचू इच्छितो. इफिसियन्स पत्र त्याचा 6 आणि 12 वचन हे सांगतं की कारण आपले जगणे रक्त मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध, या अंधकाराच्या जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. तर नेहमी ही गोष्ट आपण आपल्या मनात ठेवली पाहिजे की जे काही आपण आपल्या परिवारामध्ये की आपल्या मित्रांमध्ये किंवा जे आपण समाजात बघत असतो की बरेच लोक वादविवाद करत असतात आणि जे लढाई होत असतात आणि जे काही वादविवाद होत असतात, तर ते आपले युद्ध नाही, परंतु आपले खरं युद्ध आहे, आत्मिक युद्ध, ते हे आहे की जो शैतानाच्या जे गोष्टी आहे, ज्या अंधकारातील ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्यावर जय प्राप्त करणे हे हा आपला विजय आहे. आणि ते देव आपल्याला सांगत आहे की आपण या गोष्टीमध्ये आपण विजय प्राप्त करायला पाहिजे. कारण देवाने तुम्हाला आम्हाला देवाचं जे वचन दिलेलं आहे ते एक आपल्याला सांगत असतं की खरं काय आहे, वाईट काय आहे. आणि देवाची शांती तिथं असते जेव्हा आपण आत्म्याने चालू. आणि शैतानची इच्छा काय आहे की आपण अशांतीमध्ये राहावं, आपण लढाईमध्ये जीवन जगावं, आपण देवापासून दूर राहावं, ही एक शैतानाची इच्छा. परंतु देवाची इच्छा ही आहे की आपण देवा संगती असावं, देवाच्या प्रेमामध्ये, देवाच्या सेवेमध्ये, आणि देवामध्ये आपण एकत्र मिळून त्याच्या सेवेमध्ये आपण वाढावं, ही देवाची इच्छा आहे. परंतु जी अंधकाराची शक्ती आहे ती आपल्याला आध्यात्मिकमध्ये वाढू देत नाही. आणि म्हणून देवाचं सांगतात की आपण या गोष्टींसोबत लढाई करायची की प्रार्थनेद्वारे नेहमी येशूच्या नावामध्ये आपण अधिकाऱ्याने बोलायचं आहे की येशू तू मला या गोष्टींतून सोडवलेलं आहे. येशू तुझ्या नावाने अधिकाऱ्याने आपण आपल्या मुखातून बोलायचं, अधिकाऱ्याने बोलायचं आहे की त्याने आम्हाला त्या क्रूसावर त्याने स्वतःचं जीवन देऊन आपल्याला सोडवलेलं आहे. तर आपण कोणाच्या अधीनतेमध्ये नाही, तर आपण देवाच्या अधीनतेमध्ये आहे. आणि कोणाचं आपल्यावर बंधन नाही, कारण त्या येशूने क्रूसावर आपलं जीवन देऊन आपल्याला सोडवलेलं आहे. तर या अधिकाऱ्याने जे आपण बोलू, प्रार्थना करू, तो नक्कीच आपल्याला या युद्धांमध्ये, ज्या आध्यात्मिक युद्धांमध्ये तो आपल्याला सोडवेल. आणि नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला मला तो आशीर्वाद देईल, कारण त्याच्या नावामध्ये विजय आहे. या येशूने जे क्रूसावर स्वतःचं जीवन देऊन त्यांनी आपल्याला विजय दिलेला आहे, आणि ते विजय तुम्हाला मला जेव्हा कोणी विश्वास करतो त्याच्यावर आणि त्याच्या येशूच्या नावामध्ये, त्याने जो विश्वास करतो त्याला सर्व जीवन मिळतं आहे आणि तो प्रत्येक गोष्टीत तो यश प्राप्त करत असतो. तर आपण एकच गोष्टीने आपण विजय प्राप्त करू शकतो, ते म्हणजे एक प्रार्थना आहे. तर प्रार्थना करा, येशूच्या नावाने अधिकाऱ्याने बोला आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढा आणि विजय प्राप्त करा. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देव. आभार.